श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया असं संकष्टी चतुर्थीचं नाव म्हणून ओळखलं जातं. चतुर्थी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येत असते आणि त्या प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते. माघ महिन्यातील वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून व्रत करून काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर या व्रतातूनच आपल्याला असं दिसून येतं की गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणं शुभ फलदायी मानले जाते. याचबरोबर या दिवशी 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुखी समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही. तसेच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं, कारण ज्या वेळेस आपण कोणतीही महत्त्वाची पूजा किंवा शुभ कार्य करतो त्यावेळेस गणपती बाप्पांना प्रथम वंदन केलं जातं. गणपती बाप्पांच्या पूजेने सर्व गोष्टींना शुभ कार्यांना सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे हे येणार नाही. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. उद्या सकाळीच आपल्याला या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर उद्या आपण सकाळीच या ठिकाणी लावला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्याला शत्रू असू द्या किंवा आपली जे काही महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण होत नसतील तर ती पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, संकट असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तसेच कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, यावर्षी या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अमृत सिद्धी आणि त्याचबरोबर सर्वसिद्धी योग हे तयार होत आहेत. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी गणेश तत्व हजारो पटीने पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्याच काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा, उपाय जर केले तर त्याचे खूप पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते. गणपती बाप्पांना बुद्धीची, ज्ञानाची, त्याचबरोबर दुःख दूर करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. जर तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तुमची कोणतीही महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नसतील, तसेच तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू गुप्त असू शकतो किंवा तुम्हाला माहिती असू शकतो आणि त्या शत्रूमुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा कोणत्याही गोष्टी ह्या सुरळीत होत नाही. ती व्यक्ती सतत आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असेल, आपल्याला त्रास देत असेल तर अशा व्यक्तीचा नाश होण्यासाठी देखील हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल तर ती प्रगती होण्यासाठी आपल्यावर एखादं कर्ज आहे, ते कर्ज दूर होण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे ना तर तो उद्या सकाळीच आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आता जाणून घेऊया. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं, प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होत असतात
तर पहा, सर्वात अगोदर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे आणि नंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. पहा, हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. आता दिवा घेताना तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, तांब्याचा, स्टीलचा, कोणत्याही धातूचा दिवा असेल तो घेतला तरी चालेल. तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तो स्वच्छ चांगला असावा, तुटला फुटलेला नसावा. त्याचबरोबर तर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याचा धागा जो असतो लाल पिवळा, तर तो धागा तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर चमेलीचं तेल तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. हे पहा, चमेलीचं तेल किंवा गाईचं गावरान तूप हे दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे. दुसरं कोणतंही तेल त्यामध्ये टाकायचं नाही. नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. धूप ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 11 तांदळाची अखंड 11 दाणी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि एक मंत्र सांगत आहे. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. आता मंत्र सांगते. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. असा हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर हे हातामध्ये जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा जो एक दिवा सांगितलेला आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. मनोभावे तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये जे संकट अडचणी असतील ते तुम्हाला सांगायचे आहे. त्यानंतर जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे. त्यानंतर दिवा थंड झाल्यानंतर त्याचे जे काही वात असेल किंवा जे काही साहित्य दिव्यामध्ये असेल तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. ते स्वच्छ दिवा करून तो परत तुम्हाला वापरायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.